हाय गाइस, बैक टू माय चैनल गेम तो मजा मानतो के साथ चलो मेरे आपको दीदी के चैनल को आप कंटिन्यू देखना। तर मी पण आद्विका सारखं शिकते आणि ट्राय करते. हाय गाइस, बैक टू माय चॅनल, वेलकम टू माय चॅनल. केम छो, मजे में हो? परत काय होतं आद्विका? आद्विका मला शिकवते. उद्याच्या ब्लॉग मध्ये मी पूर्ण म्हणते. दिवाळीत खाऊन खूप बोर झाले तर चटपटीत खाऊया. मी आता आद्विकासाठी बनवणार आहे खमंग असे थालीपीठ. तर तुम्ही पण माझ्या आणि आद्विकाची रेसिपी फॉलो करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा की आमची रेसिपी कशी झाली आहे. आता आम्ही इथे टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून, गव्हाचं पीठ, डाळीचं बेसन पीठ, त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ, ठेचून मिरची, जिरे, ओवा, थोडासा गरम मसाला घेतलाय, कोथिंबीर, हळद, तीळ आणि मीठ. आता तुम्ही हे जे पीठ आहेत ना ते सेम प्रपोर्शन मध्ये घ्यायचे, त्याला काही मोजमाप नाहीये. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही टाकू शकतात. फक्त डाळीचं पीठ जास्त नाही घ्यायचं कारण त्यांना आपले थालीपीठ जे थोडस चिकट होईल. आणि टाकून सगळं मिक्स करणार. तुला आवडतं का थालीपीठ? हा, मी मिक्स करू का तू करते? तो कर. टोमॅटो त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो येस, काय करते? आपल्याला लवकर लवकर करायचं नाहीये का बाळा? तू असंच पीठ लावत बसली तर आपण थालीपीठ कसं उरकणार? पीठ मळून झालेलं आहे. ओवा आणि जिरेमुळे एवढा खमंग स्मेल येतो. आपले थालीपीठ सुद्धा खरंच खूप खमंग होणार आहेत. हे बघा, असं मळून घ्यायचं. जरा पीठ जरा लूजच ठेवायचं. सुती कापड घेतले आणि ते पूर्ण ओलं करून घेतलेले. आणि आपल्याला आता हे थापताना सुद्धा सारखं पाणी हाताला हात ओला करून थापत राहायचंय. मी हात पूर्ण ओला करून घेतलेला आहे माझा. आणि प्रत्येक वेळेस ना पूर्ण असं बोट उमटू द्यायचे. थालीपीठ म्हणलं तर खरं तर मला असं बोट दिसलेलंच थालीपीठ सगळ्यात जास्त आवडतं आणि खायला पण एकदम खमंग. पाण्याचा हात असा ओला करत राहायचा. जवळ वाटी ग्लासामध्ये आपण पाणीच घेऊन बसायचं. मी आता तवा गरम करायला टाकलाय. हे थालीपीठ आपलं एवढं थापून होईपर्यंत तवा पण गरम होतोय. तवा गरम झाला की थोडस तव्यावरती तेल टाकायचं. दाखव नाही झालेलं आहे आता थापून. ह्याच्यामध्ये बघू शकतात कांदा टोमॅटो दिसतोय. तवा गरम झालेला आहे आपला. तव्यावरती थोडस तेल टाकून घ्यायचं. तेल ओतलेलं तेल थोडस तव्यावरती पसरून घ्यायचं. पहिल्या थालीपीठालाच टाकायचं म्हणजे खाली आपले चिटकणार नाही. तवा पण गरम झालाय आपला पूर्ण. थोडस वरून थोडस मी तेल सोडते आणि 1-2 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवूया. कधी होते आम्हाला भूक लागली. काय सारखं सकाळपासून चकली चिवडा ते पण खातायत. आता हे पण खायचंय का तुम्हाला? वाव वा, तर चांगली बसली आहे. बघू शकता तुम्ही बघू शकता. इथं सांगायला एवढे जण आहेत छोटे मंडळी. मी काय बोलायची गरजच नाहीये. ये बघा, पूर्ण खरपूस झालंय बघू शकता. आणि मस्त ठेचा, दही, लोणचं तुम्हाला ज्याच्यासोबत आवडतं त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकतात. आणि एवढी सोपी आणि हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे ना, तुम्ही मुलांच्या टिफिनला पण देऊ शकतात. भूक लागली.
मगापासून कितीदा झाले आद्विका भूक लागली. हे बघ झालं रेडी. आद्विकासाठी, पलू काकासाठी, सगळ्यांसाठी झालं खमंग असं थालीपीठ. मी तुम्हाला दोन्ही साईडनं दाखवते भाजलेलं किती छान. तुम्ही पण असंच खरपूस भाजायचं आणि दह्यासोबत खायचं. कसं झालंय आद्विका? आणि हे बघा ह्याच्यामध्ये दही पण आहे. तुमच्या दोघांना अजून पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकतात आपलं घरचं फ्रेश दही. दीदीच्या रेसिपी कशा वाटल्या कमेंट मध्ये सांगा.